एका दिवसात सरकार पडू शकतं, मग नाशिकमध्ये संतप्त युवकाने एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला. उपमुख्यमंत्र्यांकडून आश्वासन. डोंगराळे येथील अत्याचाराच्या आरोपीस फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले. नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे येथे निवडणूक प्रचारासाठी जात असलेल्या एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवत एका युवकाने डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचारावरून आरोपीला फाशीची मागणी केली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी संवेदनशीलपणा दाखवत युवकांचा संताप समजून घेतला. तसेच आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय शांत बसणार नाही असं आश्वासन देखील दिलं. तसेच सटाणा येथील भाषणातही बोलताना त्यांनी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन आरोपीला फाशी देऊ असं म्हटलेलं आहे. डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ नराधमास फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा आशयाचा बॅनर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपळनेर तालुका अध्यक्ष पवन संदनशिव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर झळकावला. तेव्हा तसेच एका दिवसात सरकार बदलू शकतं, मग आरोपीला फाशीची शिक्षा का नाही होऊ शकत असंही त्याने म्हटले. यावेळी पोलिसांनी पवन संदनशिव याला रोखलं. पोलिसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळेस एकनाथ शिंदे यांनी त्यांचा ताफा थांबवत पवन संदनशिव याची भेट घेऊन त्याच्या भावना जाणून घेतल्या. डोंगराळे येथील घटनेत आरोपी असलेल्या नराधमास फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. यावेळी गेल्या आठवड्याभरापासून डोंगराळे येथील घटनेनंतर राज्यभर तीव्र संताप व्यक्त होत असून मालेगाव येथील नागरिक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मालेगावमध्ये संतप्त जमावाने चक्क कोर्टात धाव घेतली होती. एका दिवसात तुम्ही त्या आरोपीला फाशी का देऊ शकता? एका दिवसात सरकार पडू शकतं, मग एका दिवसात तुम्ही त्या आरोपीला फाशी का देऊ शकता? ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.